6चा जर कॉल टाइम असेल याला 5:30 पासून उठून बोंबलून उठावावं लागतं की नाण्या उठ नाण्या उठ. 8चं कॉल टाइम होतं आणि आज 6:30 वाजल्यापासूनच उठ म्हणत होता. मी उठून करायचंय का हे तरी सांगावं. काय होतंय? पोटात दुखतंय. पोटात दुखतंय. येस, तुला कोणता आवडेल एक रोल करायला? मला ना असं थोडंसं डॉन किंवा थोडंसं गँगस्टर. गुड, आपण विचार करूया याच्यावर. येस. विनय सरांच्या बॅगेत कपडे भरतोय. कशाला निघालास का तू? हे एवढूचे कपडे तुझे, किती कपडे आणलेस तू? हे बघा आता तर एवढी. आजचा शेवटचा दिवस आहे ना? तुला कसं वाटतं अखेर 10वी आज संपते तुझ्यासाठी? पण कांबळे सर काय म्हणतात? हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जागल अंकिता लोखंडे. आज आहे शेवटच्या स्केड्यूलचा 6वा दिवस जो आहे अभ्याच्या घरी, आणि उद्या आहे शेवटचा दिवस. सो आजचा दिवस जरा हेवी आहे, पण आज जास्त सीन सगळे वरचेच आहे, शेतातले आहेत, रस्ता आहे, मुलं आहेत. आज केवढा नाहीये सीन मध्ये, आज सत्यजित नाहीये, पण ते माझ्यासोबत वर असतील. बघूया सत्यजित असेल की नाही, पण केवढा तर असेलच. केवढाने सकाळीच फोन केलेला. सो असं सगळं आहे आणि ब्लॉग सुरू झालेला आहे. घरातून निघालेलो आहोत. तिथे पोहोचायला आम्हाला 1-1.25 तास लागतो, कारण का ते शाळेपासून जरा पुढे आहे, खूप पुढे आहे, जरा पण नाही. सेटवर मी आज जरा लवकर निघेन सेटवरून, कारण का एक कार्यक्रम आहे आपला, पॅकअप पार्टी. तर त्याची सगळी तयारी करायची आहे, स्क्रिप्ट लिहायची आहे, एव्ही रेडी आहेत का ते बघायचे आहेत. ही सगळी कामं आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहोत. ही आहे मागे आहे चिन्मय बोलायचं त्याला. सगळ्यांनी त्याला चिंटू नाव पाडलं, पण त्याचं नाव आहे चिन्मय. सो आम्ही निघालोय. बरं, तुम्हाला हे ब्लॉग कसे वाटतात ते सांगा. आणि मला तुम्हाला हे विचारायचं होतं, मी लास्ट ब्लॉग मध्ये पण विचारलेलं की या सगळ्या मुलांना तुम्हाला 10वी व्यतिरिक्त कोणत्या वेगळ्या वेबसिरीज मध्ये किंवा कोणत्या वेगळ्या जॉनर मध्ये बघायला आवडेल. कारण का नेहमीच आपण रेश्माला साधी भोळी किंवा अशी लाजाळू अशा कॅरेक्टर मध्ये बघितलंय. तर मग तिच्यासाठी एक वेगळं कॅरेक्टर जर असेल तर ते कोणतं असेल? सेम तुम्ही सृष्टीसाठी पण सांगा, अथर्व, ओम, श्रेयस, सत्यजित, रुद्र यांच्यासाठी पण सांगा, म्हणजे मला ते कळेल. आणि आता पुढचा ब्लॉग मी तिथे पोहोचल्यावर सुरू करू. आली 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 आली. आणि हा बघा जळका, बघा जळक्याचं थोडं बघा. शिकू देव दत्त. का असा गंधक बिंदक लावलाय? आम्ही आज नवीन गाडी खरेदी केली. ओ वाव. मला गाडी दिली. हा 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 हा, तो सीन आहे ना का? झाला. मग तू का साडी नेसले? कारण की आम्ही निरोप समारंभावरून येतो आणि तेव्हा इथे पूजन चालू असतं, त्याच्यामुळे. वाव, गाडी नवीन घेतली आपण? नाही, कांबळे सरांची गाडी आहे, जी की कांबळे सर दादाला देतात मदत म्हणून. गुड. या आहे आमचं फायनल पॅकअप. तर कसं वाटतंय तुम्हाला? खूप वाईट वाटतंय. जसा जसा दिवस संपतोय तसं तसं असं आठवतंय की बाबा आता उद्या सगळ्यांचे काय रिॲक्शन असणार आहेत, सगळेजण किती रडणार आहेत, सगळेजण एकमेकाला किती मिस करणार आहेत. हा तर शाळेतच रडलेला ना श्रेयस. असं वाटत नाही की खूप जण ठरवतात की शेवटच्या दिवशी नाही रडायचं, पण प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असणार. कारण की शाळा जेव्हा संपली तेव्हाही म्हणलेली की नाही रडायचं, पण शेवटी ती शाळा, बाकीच्यांपेक्षा शाळा खूप जास्त जवळची होती. त्या शाळेमध्ये शेवटच्या शेवटी आता उद्या इथेच होणार आहे, कारण की आपलं इथलं खूप संपते तुझ्या गावाच्या इथलं, त्याच्यामुळे. आणि इथंच फायनल बॅकअप. हो, गावातच फायनल पॅकअप. ओके, पण कांबळे सर काय म्हणतात? कुठेतरी पोहोचण्यासाठी कुठून तरी निघावं लागतं. हा, म्हणून आम्ही निघतोय. आतमध्ये सगळे जेवतायत, ओम झोपलाय आणि हा बघा, हा स्क्रिप्ट पाठ करतो, कारण का त्याचा सीन आहे. डायलॉग बोलून दाखव. तुम्हाला असं बघून लई बरं वाटतं. नशीब लागतं अशा दोस्त शाळेतून एकत्र काम कराल तर लई पुढं जाईल. कारण काय काय असेल मग सगळे एकत्र हेच लई मोठी गोष्ट आहे. यासाठी मी आणि दीपी जी होती तुमच्यासाठी पेन आणला. पेन देणार तू? नाईस. आज तो शेवटचा दिवस आहे ना?
तुला कसं वाटतं अखेर 10वी आज संपते तुझ्यासाठी? चांगलं वाटतं. का रे असं वाईट नाही वाटत की? काय तुम्हाला सांगतो, प्रोडक्शन टीम जी आहे पूर्ण आर्ट म्हणा प्रोडक्शन हाऊस म्हणा ते सगळे एकच आहेत. पुढचा जो प्रोजेक्ट आहे त्याला आम्ही सगळे एकच असणार. पण तेवढंच काही जास्त वाईट किंवा काही वाटत नाही. हा कॅरेक्टरनी जे मला विचार दिले ते विचार मी आयुष्यभर जपत राहील. त्यामुळे प्रदीप नक्कीच जिवंत राहणारच आहे. तू खूप त्रास देतो असं नाही वाटत तुला? कुणाला? मला. कधीच नाही. अगं मुक्ता काय बोललो तुला मी? अगं बहीण आहेस तू, माझी बहीण. आप्पा तू जेवला का? का परत तुला जेवण नाही उरणार? संभाटा 2. खूप काम केलं या माणसाने 10वी मध्ये प्रामाणिकपणे. एक विशेष पुरस्कार तुम्हाला देण्यात येतोय, संभाटा डॉन पुरस्कार. म्हणजे माणसं इतकी मोठी होतात की ती जेवून घेतात आधी, बोलत पण नाही येऊ नको माझ्याकडे. तुम्ही बोलत होता त्याच्याशी, कोणाशी? ओमशी, म्हणून डिस्टर्ब नाही. किती छान. तुम्ही कधी आला? मी झोपले. ती तुझी मैत्रीण कुठे गेली? बुड्डी नाही मयुरी. गेली. का ती पण येणार होती? ती मला बोलली की तुम्ही जाणार असाल तर मला सांगा. हो गई. सत्यजित भी गया? हा ओ. बोला नाही मी येणार. सावध. जेवलीस का? त्या सत्यजितच्या आईने स्वखुशीने खूप वर्षानुवर्ष त्या मागे लागले होते की अंकिता मॅडमला घेऊन विनीत दादा एकदा घरी आता उद्या आम्ही जाणार आहोत. केवढं कधी येणार आहे आपल्यासोबत? येणार आज येणार. हो आज मी केवडाकडे जाणार आहे. केवडाच्या घरी. बोलत होते मच्छी बनवते. नको, आज गुरुवार आहे, मार्गशीर्ष असतो आमचा. गुरुवारचं बेकार काम नाही, नॉनव्हेज कॅन्सल करा. नाही जेवायला नाही ग, नॉर्मल तुला सोडणार आणि घरी जाणार. निव्वळ टाइमपास करण्यासाठी ही व्यक्ती आज सेटवर आलेली आहे. निव्वळ टाइमपास. येस. आता हे एवढं चांगलं दिसतंय. मला कधी कधी असं वाटतं ना, हे पहाडो की पीछे वाली दुनिया आहे. ओ इंटरनेट नाहीये, काय नाही, असं भारी वाटतं. नवीन नवीन जागा एक्सप्लोर करायला भेटतात मला, म्हणून ते मला छान वाटतं. आणि इथे हे बिचारे सगळे काम करतायत. ओमची जरा तब्येत डाऊन आहे म्हणून ओम झोपलाय, पण बाकीचे सगळे काम करतायत. असं आहे. आणि अति पाठांतर करणारा व्यक्ती बघा हा रुद्र. अति काम करतो तो, अति पाठांतर. ओव्हर ऍक्टिंग कटके. ते बघा आता सीन चालू होणार आहे. सो बाय. इथे ना शाळा आहे आणि ना इथे लहान मुलं आहेत, म्हणजे एकदम अशी बालवाडीतले असतात ना तसं. तर हे लोक ना त्यांच्या मम्मीला आवाज देतात. इथे त्यांची मम्मी ना इथून वरून इथे येते त्यांना घ्यायला. त्यांची आता सुट्टी झाली. ते मम्मी असा आवाज येतो. मम्मी असं मम्मीला आवाज येतो. ती त्यांची शाळा आहे, या त्यांच्या बाई आहेत. परत दे मम्मीला आवाज. मग त्याची मम्मी अशी डोंगरातून पळत पळत येणार. बरोबर? कितवीला आहेस? अंगणवाडी. काय काय शिकवतात तुम्हाला इकडे? 1 2 बोलून दाखव. 1 2 3 4 5 6 7 9 10. वाव. तर ज्या लोकांना काही काम नसतं ते लोक अशी बसतात बघा, अशी अशी अशी. हे प्रोडक्शनचं आहे प्रतीक कुचेकर. कसं वाटतंय तुला? शेवटचं 10वीचा दिवस आहे, म्हणजे उद्या शेवटचा आहे. वाईट तर वाटणारच आहे सगळ्यांनाच की ज्या गोष्टी संपून आहेत असंच वाटत होतं, त्याच गोष्टी ज्यावेळेस जवळ येतात संपायच्या त्यावेळेस साहजिकच आहे वाईट वाटणार. पण मी जेव्हा जेव्हा दुसऱ्यांचे हे घेते, तू का मध्ये का? तुझा काय प्रॉब्लेम आहे? त्याचा इथे तिथे सीन चाललाय. जेव्हा त्याला कळलं की हा बोलतोय, लगेच आला तिथून पळत आला. आणि तू मिस करशील विनीतला, खूप मिस करशील. कुठे जाणार आहेस? येशील की मागे लगेच? कुठे जाणार आहेस?
आता तिकडे येशील 13 तारखेला 15 पर्यंत उरावर पुन्हा पुढच्या प्रोजेक्टला आहे. कुठं जाणार? कशाला मिस करायचं? सकाळी वेळेत उठत नाही हा सकाळी वेळेत उठत नाही. 6चा जर कॉल टाईम असेल याला 5:30 पासून उठून बोंबलून उठावावं लागतं की नाण्या उठ. पण नाण्या काही उठत नाही. त्याला विचारावं उठतो का लवकर. नाण्या बोल पटकन खरं बोल. हो आज 7चं कॉल टाइम होतं, 8चं कॉल टाइम होतं आणि आज 6:30 वाजल्यापासूनच उठ म्हणत होता. 30 जण एका बाथरूम मध्ये हागाय जाते बाथरूमला. मी उठून करायचंय का हे तरी सांगावं. ठीक आहे, मी हार घेऊन येतो, हार आणायचं काम माझ्याकडे असतं, पण ते 10 मिनिटाचं काम असतं. मी ते 7:30ला पण आणू शकतो, 7ला पण आणू शकतो. 6:30ला पहाटे उठून इतक्या गारठ्याचं नेमकं करायचंय काय? तर काही नाही आमच्याकडे आता बोलायला काही नाही, कारण का आता काय शेवट आहे आमचा. आता शेवट आहे. शेवटी काय बोलायचं, शेवटी काय नाही बोलायचं, शेवटी गप्प राहायचं. गप्प राहायचं, छान वागायचं, एवढंच, बाकी काय नाही. बरं मला एक सांगा की सृष्टीला तुम्हाला कोणत्या वेगळ्या भूमिकेमध्ये बघायला आवडेल किंवा कोणत्या एखाद्या वेगळ्या रोलमध्ये बघायला आवडेल हे आम्हाला कमेंट करा. येस. तुला कोणत्या आवडेल एक रोल करायला? मला ना असं थोडंसं डॉन किंवा थोडंसं गँगस्टर, थोडंसं असं गर्ली टाईप नाही, फक्त एकदम टॉम बॉय सारखं. या टॉम बॉय पण नाही, पण पॉवर असणार किंवा त्या टाईपमध्ये थोडंसं मला तसला रोल करायला आवडेल. गुड आपण विचार करूया याच्यावर. येस. कटकेचा सीन नाहीये श्रेयसचा, सॉरी. तू नेहमी कॅमेरा आल्यानंतर केस का सरळ करतो? तुला जी मी हेअरस्टाईल सांगितली ती कर, आता करून दाखव. अहो नाही केस लय वाढलं त्यामुळे होणार नाही आता. लय म्हणजे लयच वाढलं. कर बघू. अहो बाकी कसं दिसतंय ते आता. छान दिसतो ना आता? अहो नाही छान कसं होते. हा छान दिसतो, हँडसम दिसतोस. केस आता हा छान दिसतो असा. नाही दिसत एवढीच छान जाऊतात. चांगला दिसतो की नाही? आता ठीकठाक दिसतोय. ते असं केल्यानंतर खूपच सिन्सिअर आणि चप्पू. हा तेच ना. जाऊ दे आता, जाऊ दे पैसे बस. आणि या मुलाचं काय चाललंय? विनय सरांच्या बॅगेत कपडे भरतोय. कशाला निघालास का तू? नाही सीन नाही, आणि माझी बॅगेची ती भरपूर कपडे असल्यामुळं फाटली बॅग. अरे एवढूचे कपडे तुझे, किती कपडे आणलेस तू? हे बघा आता तर येऊन आता ही मुलगी झोपेतून उठली आहे आणि ती बघा सई बिचारी काम करून थकली. हाय सई, हाय. आता ये. आली 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 आली. हा बघू ही काय दाखवते. हा एक फोटो आहे. 4 मार्च 2024चा. मग तुम्ही रिक्रिएट करणार आहे तो फोटो? आणि अजून एक आहे ती फोटो रिक्रिएट करणार आहे. झाला सेन सही आतला? नाही अजून कटिंग बाकी. आत्ताशी मास्टर झाला. मोठा सीन आहे ना? हो 2 पेजेस आणि इमोशनल असल्यामुळे. आणि ओमची तब्येत खूप खराब आहे. ओम काय होतंय? पोटात दुखतंय. ग पोटात दुखतंय. कशा दुखतंय? काय तर सांगू तुम्हाला. बघ नेहमी कॅमेरा आल्यावर केस नीट करतो. आता उद्या शेवटचा दिवस आहे आणि तू आजारी पडलायस. कसा आपण शेवटचा सीन करणार? काय माहिती आता, तरी सीन चालली ती. ते तर करावेच लागणार. एनर्जी कमी नाही झाली अजून. तेवढं आहे. तो व्हिडिओ दाखव ना, प्रेक्षकांना दाखवूया का? तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर बघितलं तुम्ही? हो. अरे बापरे. कुठला हा? तो टाईम झूट आहे ती. डोळ्यात बोट घालून पाणी त्यातलं काढते. तूही झूटच आहेस. Excuse me. मला आधी खरं तर आलेलं, परत येईन तर टेक वर टेक काढायला लागलो. मग मला डोळ्यात मी सांगतो हो का. आणि मी डोळ्यात बोट घातली. स्टार्टिंगला घातली म्हणा फक्त. नंतर घातलीच ना. स्टार्टिंगला घातली की ते डोळे आपले गरमच राहतात, तसेच राहतात. कधी का घालून घातलीच ना डोळ्यात बोट. पाणी संपत. तुला काय माहित आहे. मी परत हो, मी घालत नाही ना फोटो.
हळू बोला सीन चालू आहे थांबा पण त्याशी मला आवाज आला तर मला एक परत आत्र तर क्लिअर असं बसलं असं तर सांगायचं पण माझं पाणी किती पडत होतं एवढं जर बोलून घालून म्हण मी काय नाही मी डोळे बोट घातले पुढला ऐक तो पुढला ऐक तो मी व्हिडिओ काढला नंतर तुमच्या माडव्यात पाणी आलं ना किती वेळ पाणी पडत होतं ते हात पडत होतं का ना मी खरं मनापासून रडत होतो मी म्हणजे आम्ही झूट आहे नाही बाबा हसवू नका जरा दुखायला लागलं डबल कसं काय पण आता ओम उद्यापर्यंत बरं वाटलं पाहिजे. ठीक आहे, आजचा हा ब्लॉग इथेच संपतोय. घेतोय तुमचा निरोप. टाटा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.